तुम्ही आजपर्यंत वॉर्डसाठी किंवा भांडूपकरांसाठी किंवा भांडूपसाठी काही कामे केले आहेत? हो नक्कीच. माझ्याबरोबर 2 नगरसेवक होते सहकारी. मी ज्यावेळेला निवडून आले तत्कालीन आमदार होते त्यावेळेला मोठी अचिव्हमेंट म्हणजे आम्ही भांडूपकरांसाठी इथे पूर्व उपनगरात एकही हॉस्पिटल नाही महानगरपालिकेचं. एक अगरवाल हॉस्पिटल होतं म्हणजे आहे ते त्यावेळेस छोटं हॉस्पिटल होतं. आता ते झालं 200-250 बेडचं हॉस्पिटल. परंतु त्याच दरम्यान आम्ही एक फोर्टिस हॉस्पिटलच्या पाठीमागे म्हणजे नाहूर आहे तिथे एक प्लॉट होता रिकामा. तिथे विकासक गार्डन करत होतं आणि त्यावेळेला तात्कालिन आमदारांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग ते गार्डनचं रूपांतर आम्ही हॉस्पिटलमध्ये डायव्हर्ट करून घेतली. ती जागा आरक्षण टाकून घेतलं आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आता 350 बेडचं हॉस्पिटल भांडूपकरांसाठी उपलब्ध होते नाहूर इथे. ती एक मोठी अचिव्हमेंट आहे. मला खूप मनाला समाधान वाटते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज तलाव बघितला असेल आता येताना, त्या तलावाच्या बाजूला पूर्ण झोपड्या होत्या आणि असं तलाव दिसायचंच नाही. नेहमी गणपती विसर्जनाच्या वेळेला लोक म्हणजे सगळेच आश्वासन द्यायचे की हा तलाव लवकरात लवकर आपण एक सुशोभीकरण केला जाईल. परंतु आम्ही जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला आम्ही तो तलाव पहिले त्या झोपडपट्ट्या आठवण्याचा प्रयत्न केला त्यांनाच. आणि नुसते आठवले नाही तर त्यांना कुठे वाऱ्यावर सोडलं नाही तर त्यांना घरं दिली. त्यांच्या घराच्या बदल्यात घर दिलं. दुकानं होती त्यांनाही आपण चांगले फ्लॅट मिळवून दिले. त्यामुळे तो आता तुम्ही रस्ता बघितले गुरुनानक शाळेच्या समोरचा तो रस्ता खूप अरुंद होता. दुकानांना घरं दिल्यामुळे ती दुकानं पाठी गेली. त्यांना इथेच मिळाली घरं, बाहेर कुठे लांब नाही. ते एक चांगली अचिव्हमेंट आहे. महिला रंगी महाराष्ट्रामध्ये भांडूप मेरी जान असेच रंगीबिरंगी कॉन्टेंट पाहत राहा. धन्यवाद.